आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळं खोटं ना बाहेर आलंय अगं। तुला लाज नाही वाटली का ग? तुझ्यामुळे एका मुलाचा जीव गेला अगं। स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, त्याचंही काही कळत नाही का तुला? आता जर खोटं बोललीस ना तर पोलिसांच्या आधी मीच तुझी हालत खराब करीन। हे बघ, मी तुमच्या दोघांच्या खरंच हात जोडून पाया पडते, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर। हे बघ, मी काहीच केलं नाही यार, हे सगळं त्या सुहासने केलंय। मी वाईट वागले असेल तुमच्याशी, खूप वाईट वागले असेल, पण मी खुनी नाहीये, मी खून नाही करू शकत कुणाचा। मी खरंच सांगते, हे सगळं सुहासने केलंय। तू काय बोलते कळतंय तुला? भाऊची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे अगं। असू प्लीज तू तरी विश्वास ठेव माझ्यावर। अरे मी का खोटं बोलू? मी खरंच बोलते, मी हे सगळं केलेलं नाहीये, सुहासने केलं। अरे खूप नीच माणूस आहे तो। तुझ्यावर विश्वास का ठेवू मी? नाहीये ना विश्वास? हे बघ, हे काय? सुहासने मारले मला, धमकी दिली होती, मी जर काही बोलले तर मला आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना संपून टाकेन। अश्रू, शिवा 2 दिवसापूर्वी सुहासला मी बाहेर कोणासोबत तरी बोलताना ऐकलं, तो कुणाशी तरी बोलत होता। मी गेले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं। तो सगळं हे एकटा करत नाहीये, त्याच्यासोबत कोणीतरी आहे, पण कोण आहे ना ते माहित नाही मला, पण मी नाहीये, प्लीज विश्वास ठेवा। तू घरातली आहेस ना ताई? पण नेहमी तो तुम्ही बोलता फार, मग आज काय झालं होतं? मी तेच सांगते शिवा, त्याने मला धमकी दिली होती, मला मारायची, आपल्या घरातल्यांना मारायची, मी कसं येऊन बोलू? माझी नाही हिंमत झाली अगं। पण त्या ड्रायव्हरला आणि रॉकीला सुहासनेच मारले, मी स्वतः ऐकलं। हे असं सगळं असेल तर आता सुहासच सगळ्याची उत्तरं देईल। हे आशु, सुहास, हे थांब। शिवा, आई, आशु, घरातले सगळे कुठे आहेत? कोणीच नाहीये घरात। म्हणजे तू भाऊंना फोन नाही, कर, शिवाला please. फोन करतो, 1 मिनिट थांब। काहीतरी वाईट घडणार आहे, मला खूप भीती वाटते आशु। थांब जरा, काही नाही, थांब। शिवा फोन उचलत नाही। तू भाऊंना ट्राय कर ना। भाऊंना फोन करतो, थांब। भाऊ भाऊ भाऊ